गणेश महात्म्य। त्वं वाङ्मय सत्त्वचिन्मय त्वानन्दमय सत्त्वब्रह्ममय त्वं सच्चिदानन्ददित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगदिदं तत्त्वो जायते सर्वजगदिदं तत्त्वष्टिष्ठति सर्वजगदिदं त्वलयमेषति सर्वजगदिदं त्वे प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारसितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वायोगिना ध्यान्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुसत्त्व रुद्रसत्त्वमिन्द्रसत्त्व अग्निसत्त्व वायुसत्त्व सूर्यसत्त्व चंद्रमासत्त्व ब्रह्म भूर्भुवः स्वरूप। सरलार्थ, तू वाणीमय आहेस, तू चैतन्यमय आहेस, तू आनंदमय आहेस, तू ब्रह्मरूप आहेस, तू सच्चिदानंद रूप आणि अद्वितीय एकमेव आहेस। दृष्टिगोचर असे सगुण ब्रह्म तू आहेस आणि ज्ञान व विज्ञान ही दोन्ही तुझेच रूपे आहेत। हे सर्व जग तुझ्यापासून निर्माण होते, हे सर्व जग तुझ्यामुळेच चाललेले आहे, हे सर्व जग तुझ्या ठाईच लय पावते आणि हे सर्व तुझ्या ठाईच परत येते। पृथ्वी जल अग्नी तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते तूच आहेस। परा पशंती मध्यमा आणि वैखरी ही चतुर्विध वाणी तूच आहेस। तू सत्व रज तम या त्रिगुणांच्या पलीकडचा आहे। तू स्थूल लिंग कारण या देहत्रया पलीकडचा आहेस। तू मूलाधार चक्राच्या ठाई नित्य स्थित असतोस। तू उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या तिन्ही शक्तीने युक्त आहेस। योगीजन तुझे नित्य ध्यान करतात। ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र अग्नी वायू सूर्य चंद्र भूलोक आणि स्वरलोक तूच आहेस। ओंकार हे तुझेच रूप आहे। एवढेच नव्हे तर ह्या सर्वांना व्यापणारी आणि सर्वांच्या पलीकडचे ब्रह्म तूच आहेस।